2 वर्षापासून फरार असलेला बलात्कार प्रकरणातील आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात. अहिल्यानगर प्रतिनिधी. कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल 2 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला राहुरी येथे अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रकरणी फिर्यादीने दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादीच्या अल्पवयीन 16 वर्षाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने कायदेशीर पालकत्वातून पळवून नेल्याची तक्रार नमूद करण्यात आली होती. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 258/2024 भारतीय दंडसंहिता कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान मुलीचा जबाब नोंदविण्यात आल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी विरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम 376(2), 109, 212 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत विविध कलमांची भर घालण्यात आली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राहुल संतोष जाधव याच्या विरुद्ध दिनांक 20 मे 2024 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र या गुन्ह्यातील दुसरा आरोपी सुरेश उत्तम वैराळ वय वर्ष 38 हा गुन्हा दाखल झाल्यापासून सतत फरार होता. स्वतःचे वास्तव्य व ओळख लपवत तो पोलिसांना चकवा देत होता. कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून राहुरी येथून त्याला जेरबंद केले. फरार आरोपीला अटक करण्यात आल्याने या गंभीर गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून पुढील कायदेशीर कार्यवाही कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे.